कोकम आता घरी नेल्यानंतर सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर इथे मी कोकम फोडायला घेणार आहे। त्याआधी कोकमल्यावरती देठ असतो तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर इथे 2 किलो साखर घेतलेली आहे। तर एवढ्या कोकमसाठी एवढी साखर पुरेशी आहे आणि जेवढी साखर घेऊ तेवढं आपल्याला सरबत मिळणार आहे। कोकमचे समान 2 भाग करून घ्यायचे असतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साखर भरायची असते। त्याच्यामध्ये साखर भरली तरच त्याच्यातला अर्क त्याच्यामध्ये उतरून आपल्या सरबतला आंबट गोड अशी चव आलेली असते। आता हे सगळं भरून झाल्यानंतर त्याच्यावरती कापड बांधून घ्यायचं आणि पूर्ण दिवस हे उन्हामध्ये ठेवून घ्यायचं। कडक उन्हामध्ये एका दिवसात हे सरबत तयार होतं आणि त्यानंतर कोकमच्या ज्या बिया आहेत त्या कडक उन्हामध्ये वाळवून त्याचं कोकम बटर तयार केलं जायचं। म्हणजे त्याच्यामध्ये जो अर्क असतो तो उखळीमध्ये कुटून त्याच्यात अर्क काढून त्याचं कोकम बटर तयार केलं जायचं। त्यानंतर ह्या बियांपासून जे पाणी निघतं ना तर ते पाणी त्याला आगळ म्हणतात। ते आपण तांबे पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करू शकतो। आता इथे संध्याकाळी सरबत तयार झालेलं आहे आणि हे साल असतं ना म्हणजे सरबत काढून घेतल्यानंतर जे साल राहतं तर त्याचा आपण गोड कोकम म्हणून वापर करू शकतो। आणि 2 लिटरपेक्षा जास्त इथं सरबत तयार झालेलं आहे। तर माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।